काय घेऊया? काय खायचं? नाश्ता करायला आलेलं आहे सकाळ सकाळ. बघूया मेनू काय काय आहेत. इथं सँडविच दिसतोय, वडापाव, मेंदूवडा दिसतोय. सुयश म्हणते आमच्या भाकरी पाहिजे, पण भाकरी काय आम्हाला इथं भेटत नाही. वेफर्स दिसत आहेत, अजून कुरकुरे विरकुरे दिसत आहेत. दात घासायचा काय अजून पत्ता नाही, पण आम्हाला भूक लागली. बाकी गेले तेल लावर, बाकी झोपले. बाकीचे आमचे तिकडे मागं जाऊन झोपलेत, अजून काय उठलेत नाही. गोवा आला आहे का अजून रत्नागिरीत आहे त्याचा पण पत्ता नाही त्यांना. आणि जायचं आहे ना मुर्डेश्वरला. तो कॅमेरामध्ये काढला क्या क्या है? उपमा गोली बेटी, उपमा गोली बेटी, उपमा गोली बेटी, उपमा और गोली बेटी, गोली बेटी, सेलिब्रिटी, उपमा, उपमा आणि चहा. एक या चहा मिळतं आहे का? पावडर का चहा आहे? हे दूध आहे का? दूध और कॉफी. हाय फ्रेंड्स, आता आपण आलो आहे मुर्डेश्वरला आणि आमचे एक एक फ्रेंड्स सर्व बाहेर येत आहेत. अजय निवाते, संगम चव्हाण, सिद्धू कदम, यश आणि आज लास्ट लायला सुयश शिंदे. आम्ही ज्या ट्रेनने आलेलो आहे ती ट्रेन आता निघालेली आहे आणि आपले सर्व मित्र मुर्डेश्वरच्या फोटोच्या समोर उभं राहून बोर्डच्या फोटो काढण्यात दंग आहेत. आत्ता आपण स्टेशनच्या बाहेरच्या साईडला उभा आहोत आणि रिक्षामधून मंदिराकडे जातो आहे. टेम्पल त्या डायरेक्शनला आहे. 20 रुपीज घेतात पर पर्सन. आम्ही आता 8 जण आहोत, 2 रिक्षा करून चाललो आहे. आता बसलोय मी दांडीवर. मोबाईल माझं नको, मोबाईल बघा काय सिद्धू बसलाय. बघा रिक्षावर बसलोय दांडीवर. मी युट्यूबला टाकणार खालती रील नको. हे काही आता आम्ही मुर्डेश्वरच्या मंदिराकडे चाललोय आणि आम्हाला आता ऑटो भेटलेले आहे. आणि आमचे 4 आमच्या सोबत होते ते त्या समोरच्या रिक्षामध्ये चाललेत. बघा बघा ती रिक्षा बघा. आणि आता आम्ही या नेक्स्ट रिक्षामध्ये बसलो मागच्या. आता आम्ही त्या रिक्षाच्या मागोमाग जाऊन बघा आम्ही एक आता मस्तपैकी रूम घेणार. तिथं फ्रेश झाल्यानंतर आमच्या ड्रायव्हर कॉल आला जरा आम्ही थांबतो. आम्ही बघा ऑटो स्टँड आहे. तुम्ही हे निसर्गरम्य जसं कोकणला आपण कोकणात राहून फिरतो तसा आज इथला निसर्ग बघण्यासाठी आज आम्ही एवढ्या लांबून इथे आलो, चिपळूणवरून आलो. आणि आम्हाला ट्रेनमध्ये पण जी फॅमिली भेटली ती खूप छान होती. त्यानंतरला मुर्डेश्वरला आम्ही इथे उतरलो, फोटो काढला, सेल्फी काढली आणि आता ऑटोमध्ये पकडलेले आणि आता आम्ही मंदिराकडे चाललो. आता फ्रेश होण्यासाठी पहिल्यांदा कुठेतरी रूम बघणार, फ्रेश होणार. त्यानंतरला सर्व एकदम टापांटीप होऊन स्टायलिश होऊन मंदिराकडे जाणार. बघा आमची ही नेक्स्ट ऑटो आहे समोरची. तो समोरच्या साईडला मंदिराचा व्ह्यू दिसतोय, मंदिराचा गोपुरम आणि त्यामागे महादेवाची मूर्ती दिसते. आम्ही मुर्डेश्वरच्या मंदिराच्या इथं पोचलो. तिथे गेल्यानंतर रूम बघितली तर आयडियल लक्ष्मी निवास म्हणून एक लॉज आहे, AC नॉन AC. आम्हाला इथं 2,500मध्ये रूम भेटलेली आहे, डबल बेडची. आम्ही 8 जण एका रूममध्ये राहिलो आहे. रूम एकदम मस्त आहेत, नंतर रूमचा व्हिडिओ दाखवतो. आत्ता आम्ही आंघोळ करून फ्रेश वगैरे होऊन नाश्ता करायला चाललेला आहे. तर नाश्ता केल्यानंतर येऊन सर्वांना लुंगी घालायचे. लुंगी घातल्यावरती सर्व तयार होणार आणि त्यानंतर आम्ही परत मंदिरात दर्शन करायला जाणार आहोत. सध्या सर्वांना लागल्यात भूक कारण ट्रेन झाली लेट. तर आमचे सर्व मित्रमंडळी चाललेत नाश्ता करायला. तर बघूया कर्नाटकमध्ये स्पेशल नाश्त्यासाठी काय असतं.
सिद्धेश पवार, आपण आलो आता मुर्डेश्वरला नाश्ता करायला. तर आता इथं नाश्ता काय स्पेशल असू शकतो, आपण काय सांगू शकता? येस सर, इडली असणार, इडली डोसा डोसा आणि भात हे असणार आहे. आणि हे परत म्हणजे ते आपलं काय मेंदूवडा मेंदूवडा. बघूया आता आपण जाऊन नाश्ता करूया काय स्पेशल आहे. इथे हॉटेल आहे. आमचे प्रणव साहेब आणि यश साहेब आपलं अजय साहेब बघतायत. इथे नको, जरा पुढे जरा बघून येऊया. नको करूया ना, इथे कशाला आहे? इथे जरा स्टँडर्ड वाटतंय. बस स्टँड बघ, बस स्टँडला वडापाव भेटतं का विचारूया. स्टँडर्ड भेटला पाहिजे. किरण हा? ही लँग्वेज मला काय समजत नाही. कोणती काय language? लिहिलंय सांग मला. स्टँडर्ड वडापाव खाणार. आमचं सिद्धू काय सांगतो काय समजत नाही बुवा. स्टँडर्ड आमच्याकडे काय साऊथ इंडियनचा एक माणूस आहे, सिद्धेश पवार. काकांना जातो काकांच्या दुकानात जातो. काकांच्या दुकानात जातो आता. कोण जुळायचे? हो आम्ही दोघं जुळायचे. आम्ही दोघं जुल्याचे आणि आमचं गाव जुल्याचं. विलाचा कशाला? कोणता टी शर्ट? ते नाही, बनिया नाही ती चालल्या. बनिया घालायची. काय आपण आलेलं आहे नाश्ता करायला. बघूया सिद्धेश साहेब आपल्याला कुठं नाश्ता करायला घेऊन जात आहेत, काय आणि काय दाखवत आहेत. बाकीची गॅंग आमची मागून येत आहे. आजचे ओनर स्पॉन्सर एक आमचे आले आहेत नाश्ता करायला. तर बघूया नाश्ता काय काय भेटतंय. दोन हां चालतंय. एका प्लेटमध्ये इडली किती येतात? दो पीस. एक प्लेटला 2 पीस येतात. काय करू माहिती काय, ऐक ना, 2 प्लेट इडली घेऊ. हां काय चार बघ, एक मला डोसा आणि एक इडली. हां असं असं बोला एकेकान काय काय. मला डोसा, इडली, हा मेदूवडा. तुला तू गप रे, तुला जे पाहिजे ते सांग, त्यांना असं सांगता येते. बोल पटकन. हां डोसा बस. तुला 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 इडली डोसा. तुला डोसा ना. तुला ओके. 2 इडली, 8 डोसा आणि मसाला डोसा ना रे. मसाला डोसा. 8 मसाला डोसा आणि 2 इडली. 8 इडली. आणि मेंदूवडा किती? मेंदूवडा दुसरं कुणाला? मेंदूवडा आहे ना. हां किती मेंदूवडा पाहिजेत? हां तुला मेंदूवडा किती? 1 प्लेट ना. तुला मेंदूवडा 1 प्लेट म्हणजे 1 2 3 4 प्लेट मेंदूवडा आणि 2 इडली. ओके. इडली 2 प्लेट. ओके. जरा मसाला डोसा ट्राय करून बघता नाही कसा समजते. भाजी पडलेली आहे अशा तऱ्हेने आणि आमचा सिद्धू काहीतरी नवीन करत आहे. शेट कसं आहे? आता आम्ही संगम चव्हाण ट्राय करून बघतोय. फूडी लवर संगम चव्हाण. टेस्ट एक नंबर. आमचा सर्वांचा नाश्ता झालेला आहे आणि आता आम्ही पुढं मंदिराकडे जायला निघाला. मेंदूवडा, इडली, मसाला डोसा असं सर्वांनी नाश्ता, चहा, कॉफी केले. 1180 रुपये बिल झालेलं आहे. आता आपण बिल पेड करूया आणि पुढे जाऊया. स्कॅनर आहे ना. चालू आम्ही लुंगी बघायला. आमचा सिद्धू लुंगी बघतोय. ओके ना. कापड बघ. अरे जाड आहे. कपडाचं कितीला आहे रे? 130 रुपये. कम नहीं होगा. 8 लेने का है? 8 पीस है. एक ही दाम बढ़ा इसलिए चालू चलिए 170 सेम घेऊया. गोल्ड सेम आहे सही. 8 पीस 8 पीस 8 पीस सांबर है सेम दे दो. सेम सेम 8 पीस साथ नहीं देंगे. कितीला भेटली रे? 130 रुपयाला आम्हाला लुंग्या भेटलेल्या आहेत. आता 8 जणांना 8 घेतोय. 2 3. अरे वो ऊपर का वो बाहेरच आहे. वो मत दे दो. नहीं नहीं वो मत. हाँ, अंदर नको, हाँ. आणि साले कलर चेंज आहे तो. अरे नाही रे पाकिट चेंज कर जरा. किती घालतो एक चेंज. हाय फ्रेंड्स, आम्ही चाललोय आता मुर्डेश्वरच्या मंदिरात. पण असा लपडा झाला आहे, सिद्ध आमचा लुंगी घालून बसला आहे. लुंगी घालायला गेला, अर्धा तास गेला. आता टेन्शनमध्ये भाव आहे लुंगी सुट्टे आहे का नाही.
आणि बाकीचे आपले मित्र तयार झाले आहेत लुंगी विंगी घालून. सुटणार नाही सिद्धाची लुंगी कारण मी बांधली. हा अजय त्याने बांधलेली लुंगी आहे. इकडे आपला सिद्धू आहे लुंगी घालून तयार, संगम चव्हाण आणि सुयश आमचा अजून पावडर लावण्यात तयार येत आहे. प्रणव काहीतरी करतोय, टीका लावायचं चाललंय, पण जरासा मला पण पाहिजे. चला 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 2 मिनिटात मंदिरातल्या दर्शनाला जाऊया. तर आमचे सर्व मेंबर आलेले आहेत मंदिरात दर्शन करायला जायला. सिद्धेश कदम, संगम चव्हाण, सुयश शिंदे सर्वजण आलेत लुंगी घालून मॅचिंग करून. तर आमची ॲक्युला ऑर्गॅनिकची टीम चालली आहे दर्शनाला. समोर मंदिराचा गोपुरम दिसतोय आणि आम्ही मंदिराकडे ते जाणाऱ्या रस्त्याने चालतोय. जोडीला आहे प्रणव, बाकीचे गेले गॉगल आणायला. दोघांनी मॅचिंग केलेलं आहे, ब्लॅक शर्ट व्हाईट लुंगी. समोर दिसतोय तो जगामधला 2 नंबरला येणारा गोपुरम आहे, म्हणजेच मुर्डेश्वरचा एंट्री गेट. आणि त्यामागे महादेवाची मूर्ती आहे बसलेली. आणि आता आम्ही मंदिराच्या दिशेने चाललो आहोत. बाकीचे मित्र येत आहेत मागून लुंगी सावरत हळूहळू चालत येत आहेत. तिकडून ना हां मागचं दिसलं पाहिजे ना. गाड्या बघा, त्या गाड्या तोडाल. ओके प्रणव, मी मंदिराचा अँगल घेऊन थांबतो. हा थांबलो. आत्ता आम्ही मंदिराच्या दरवाजाच्या इथं आलेलो आहोत. आपली सर्व गँग आलेली आहे. एक मस्तपैकी सेल्फी काढायच्या तयारीत आहेत. 2-3 जण येत आहेत मागून. तर मागच्यांची वाईल्ड कार्ड एंट्री होते. अजय निमते, सिद्धेश पवार आणि संगम चव्हाण विथ लुंगी. मंदिराच्या गेटच्या जवळ आम्ही आहोत आणि इथून आम्ही आता हळूहळू आतमध्ये मंदिराच्या दिशेने चाललो आहोत. इथे गाडी लावायला मोठी पार्किंग आहे, पे अँड पार्किंग आहे. म्हणजे जे एका दिवसात येऊन दर्शन करून जाणार असतील त्या माणसांसाठी गाडी लावण्यासाठी चांगली जागा केलेली आहे. हा आहे गोपुरम, वर्ल्डमध्ये 2nd नंबर येतो. आणि ह्या साईडला आहे समुद्र. समुद्र लाटा खवळल्या आहेत. मंदिराच्या कंपाऊंडमध्ये पोचलेलो आहोत. इथे ग्रीन कार्पेट टाकलेलं आहे. मस्त असं गोपुरम दिसत आहे. गोपुरमची हाईट बघा, नजरेत मावत नाही एवढ्या हाईटवर आहे गोपुरमची. लेफ्ट साईडला आहे चप्पल स्टँड, तिथे आपण चप्पल ठेवू आणि मग मंदिराच्या दिशेने निघू. लाजणीमध्ये मस्त कूल एंट्री मारत आहेत. बाकीच्या एका लाईनीत येत आहेत. हे इकडे वगैरे सर्वांनी आणि पोच द्या. हे साऊथ इंडियन सुपरस्टार धनुष त्याची स्टाईल मारतायत. मंदिरामध्ये जाण्यासाठी लाईनीत उभं राहिलेलं आहोत. हो, आपले सर्वजण लाईनीत उभे आहेत. बघू आता किती वेळ लागतोय लाईनीत आतमध्ये जायला. पण आजूबाजूचं वातावरण आणि हवा एवढी मस्त वाटते. थंडगार वातावरण झालेलं आहे. थोडा पावसाचा माहोल आहे. आणि या साईडून समुद्रसुद्धा थोडाफार खवळलेला आहे. पण मस्तपैकी वातावरण झालेलं आहे. जात आहोत. आपल्याला VIP एंट्री भेटलेली आहे. एक फोटोग्राफर भेटला, तो म्हटला डायरेक्ट जा मंदिरामध्ये. मग माणसं इथं का थांबली आहेत काय माहीत नाही रे. हां अरे ही लिफ्टनी वरती जायला थांबलेली आहेत. जर गोपुरम फिरायचं असेल तर लिफ्टने वरती जाण्यासाठी माणसं इथे उभी आहेत. आणि आपण चाललो आहोत दर्शनाला. दर्शन करून आल्यावरती आपण गोपुरम फिरण्यासाठी जाऊ. आणि समोरच्या साईडला महादेवाची सुंदर मूर्ती दिसत आहे. गेटो सगळे येत आहेत. कोण आहे? संगम आमच्या कंपनीतल्या मित्रांनो व्हिडिओ कॉल करून दाखवतोय की आम्ही काय मजा करतोय आणि बाकीच्या कंपनीमध्ये बसून काम करतायत. कामामध्ये वेळ काढून एक दिवस तरी फिरायला जायलाच पाहिजे, नंतर आयुष्यात आहे काय. गोपुरमच्या मागच्या साईडला आलेला आहे मंदिरात जाण्यासाठी. खालच्या साईडला समुद्र दिसतोय. समुद्राचा मस्तपैकी सुंदर नजारा आहे. सध्याला पाऊस थोडा कमी आहे त्यामुळे समुद्रात वातावरण थोडं शांत आहे. आपण फिरायला जाऊ शकतो. तो समोरच्या साईडला एक बेट दिसत आहे. त्या बेटावरती स्कुबा डायव्हिंगसुद्धा केली जाते.
करायचं असेल तर इथे लोकल गाईड असतात, ते आपल्याला स्कुबा डायव्हिंग करून देतात. मध्ये मोबाईल अलाउड नसल्यामुळे मी तुम्हाला आतला व्ह्यू दाखवू शकत नाही, पण बाहेरच्या साईडला छोटी छोटी अनेक मंदिरं आहेत, गणपती बाकी पण देवांची मंदिरं आहेत. त्या देवांचं आम्ही दर्शन करायला चाललो आहोत. आमचे सर्व मित्रमंडळी या गणपतीच्या देवाच्या समोर उभे राहून काहीतरी मागतायत आणि आमचा सिद्धू आलेला आहे मस्तपैकी नटून. दर्शन करून आम्ही बाहेर आलेलो आहोत. मस्तपैकी आतमध्ये छान छान फोटो काढलेले आणि आता गोपुरमला आम्ही लिफ्टनी वरती जात आहोत. वरती जाण्यासाठी 20 रुपये तिकीट आहे. लिफ्टनी वरती जाता येतं. थोडी थोडी माणसं पाठवली जातात आणि परत 30 माणसं खाली आल्यावरती दुसरी माणसं पाठवली जातात. तर बघूया पुढे. आता आपण तिकीट काढायला आलेलो आहोत. तर एक तिकीटची प्राईस आहे 30 रुपये. आपण 8 मेंबर आहोत. हे 240 रुपये होतात. आपण तिकीट काढतो. आतमध्ये जाताना ते एका लिफ्टमध्ये मिनिमम 7-8 माणसंच पाठवतात. त्यामुळे लिफ्टला जाण्यासाठी गर्दी बघतात आणि मगच माणसं आतमध्ये पाठवली जातात. जशी माणसं वरती जातात त्याचप्रमाणे माणसं खालीसुद्धा येतात. 8. ओके. तर आपण लिफ्टच्या इथं आलेलो आहोत. लिफ्टमधून माणसं खाली आलेली आहेत आणि आता आम्ही 8 जण लिफ्टमध्ये जात आहोत. तर बघूया वरती गेल्यावरती वरचा व्ह्यू कसा दिसतोय. तिकीट इलेक्ट्रिशियन आपला लिफ्टमध्ये आहे स्पेशल. ते काय झालं तर सेन्सर हलवायला बघूया काय होतं. कंपनीत लिफ्ट वर गेली तर खाली येत नाही, खाली गेली तर वर येत नाही. एकदम खालीच येते आणि मग काय खालीच थांबते. आता घसरले तर बघूया कसं होतंय. काय झालंच प्रॉब्लेम तर अप्पर साईडला फॅन आहे, तो काढून स्टेशनला वर पाठवायचं. मग बघू मग सिद्धूला पहिली नाही तर काय सिद्धू आहे बारका माणूस आपल्याकडे आहे. आपण 18व्या मजल्यावर पोहोचलोय. आता आपण बाहेर पडतोय आणि जी माणसं आधी गेली होती ती माणसं आता बाहेर येतात. आत्ता आलोय आपण अप्पर साईडला आणि हा आहे स्टेशन साईडचा व्ह्यू. त्या साईडला आमची रूम आहे आणि हा खालच्या साईडला एंट्री गेट आहे. जो काही सीन दिसतोय तो डोळे दिपावणारा सीन आहे. आपल्याला समोर जेवढी हिरवीगार निसर्ग दिसतोय ती बहुतेकशी सर्व नारळाची झाड आहे. आणि कर्नाटकमधून नारळ बहुतेकसा बाहेरच्या ठिकाणी एक्सपोर्ट केला जातो. आणि या ठिकाणी बहुतेकशी समुद्रकिनारे आणि बहुतेक नारळीच्याच बागा असतात. गोपुरममधून ही दक्षिणेकडची साईड दिसते. एक नंबर व्ह्यू आहे. पूर्ण चारी साईड समुद्र दिसतोय आणि तो समोरच्या साईडला छोटासा बेट दिसतोय. तिथं स्कुबा डायव्हिंग केली जाते आणि मध्ये छोटे दगड आहेत मोठ्या मोठ्या साईडचे, म्हणजे छोटी छोटी बेटच आहेत. आणि एक नंबर सुंदर नजारा दिसतो. ही सर्व नारळीची झाडं आहेत. खालच्या साईडला मस्त गेली आंघोळ करण्यासाठी समुद्र बीच एकदम क्लीन आहे. याला जायचं असेल तर जाऊ शकतो. आत्ता आपण गोपुरमच्या बॅक साईडला आहोत, म्हणजे पश्चिमेकडचं टोक, ज्या साईडला महादेवांची बसलेली मूर्ती आहे. एक नंबर सुंदर नजारा आहे. संध्याकाळचा टायमिंग आहे. सूर्य मावळायचा वेळ आलेला आहे आणि जो नजारा दिसतोय तो डोळे दिपवणारा नजारा आहे. पूर्ण एक बॅक साईडला समुद्र आणि तपश्चर्येला बसलेले महादेव. आता आपण ज्या साईडला आहोत ती आहे उत्तरेकडची साईड. मस्तपैकी समुद्रकिनारा लागलेला आहे. या साईडला शंकराची मूर्ती आहे. सूर्यास्ताचा टाईम आहे पण पावसाचं वातावरण असल्यामुळे सूर्य काही दिसत नाही आहे. बघू खाली गेल्यावर सूर्य दिसतोय का. पण एक नंबर वातावरण आहे. तर आत्ता आपण गोपुरमच्या आतमध्ये आहोत 18व्या फ्लोअरवरती.
तुम्ही चारी साईडचे व्ह्यू बघितलेत. आता आपण परत गोपुरममधून लिफ्टमधून खाली जात आहोत. आपल्याला मागच्या साईडचा सुंदर नजारा पाहायचा आहे. अजय नेवते काहीतरी नवीन ट्राय करायचा प्रयत्न करत आहेत. लिफ्टमधून माणसं आता वरती आलेत आणि आता आम्ही खाली जायला निघालेलो आहे. जशी माणसं वर येतात तसंच आपण हळूहळू खाली जायचं. सेम परत सर्व आपले मित्रमंडळी एकाच लिफ्टमधून आम्ही खाली जात आहोत. अशा तऱ्हेने 30 रुपयामध्ये नजरेत न मावणारं असं दृश्य पाहायला मिळतं. लिफ्ट ग्राउंड फ्लोअरला पोचलेले आहे आणि आपण लिफ्टमधून बाहेर जात आहोत. आणि तशीच परत तो व्ह्यू बघण्यासाठी नवीन नवीन माणसं लिफ्टमधून आत जात आहेत. इथे लाईन लावायला लागते. लाईन काय जास्त मोठी नसते. एक 10-15 मिनटं वाट बघितली लाईनमध्ये तर आपण सर्वजण जाऊ शकतो. एक 5-10 मिनटामध्ये लाईन कंप्लीट होते. आत्ता आपण मागच्या साईडला जी गार्डन आहे त्या गार्डनमध्ये आहोत. तिथून एक नंबर व्ह्यू येतो आहे. महादेवाची मूर्तीसुद्धा दिसते आणि गोपुरम पण दिसतो आहे. आणि संध्याकाळचं मस्त निवांत वातावरण आहे. आणि मागच्या साईडला समुद्र आहे आणि या साईडला थोडं गार्डन आहे मागच्या साईडला. सुंदर आईस्क्रीम यस माझ्या बड्डेची पार्टी आईस्क्रीम. फक्त आईस्क्रीमवरती लागणार नाहीये ते आपण पार्टी आहे. ते पार्टी नंतर बघू. उद्या 15 ऑगस्ट असल्यामुळे गोपुरमला अशा तऱ्हेने सजवलेलं आहे की इंडियन फ्लॅग तयार झालेला आहे. अशा तऱ्हेने आज आमचं मुर्डेश्वर टेम्पलचं दर्शन झालेलं आहे आणि त्याचबरोबर आजूबाजूचा परिसरसुद्धा आम्ही बघितलेला आहे. आता आम्ही आमच्या रूमवर चाललो आणि संध्याकाळी मस्तपैकी जेवण वगैरे करून आज इथेच आमचा स्टे आहे. त्यानंतर उद्याच्या दिवशी आम्ही परत आजूबाजूचे पॉईंट फिरायला सकाळी उठून जाणार आहोत. तुमच्याकडे बघून